कालवा हा एक लोकप्रिय सागरी मासा सेलफिश आहे, जो प्रामुख्याने खाडीच्या पाण्यात आढळतो. कोकण भागात कालवा माशाचे सुके कालवण आवडीने खाल्ले जाते. त्यामध्ये प्रार्थनीयांचा स्रोत आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. किनारपट्टीवरील कोळी आणि आगरी समाजात लोकप्रिय फिश शिंपल्यांचा प्रकार आहे. समुद्रात जास्त प्रमाणात मिळतोय. नमस्कार, मी अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कालव्याची भाजी. तर चला झटपट बनवायला सुरुवात करूया. इथे बघा, मी फ्रेश असे 1/2 किलो मस्त कालवे आणलेत. आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि इथे आपण गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिट आपण इथे अशा प्रकारे शिजवून घेणार आहोत. बघा, आपल्याला असे शिजवून घ्यायचे. त्यामध्ये जी रेती राहते ती निघून जाते. खाताना आपल्याला असं दाताखाली येत नाही, कचकच करत नाही. आता छान असं शिजवून घेतले. आता आपण इथे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहोत. तुम्ही अशी भाजी बनवली तरीही चालेल, आपल्या आवडीनुसार आपण इथे कट करून घेणार आहोत. इथे मस्त असं आपण कट करून घेतले. आता चला आपण झटपट अशी भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे आपलं तेल मस्त गरम झाले, त्यामध्ये टाकूयात लसूण, कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे. लसूण कढीपत्ता मस्त तडतडला की त्यामध्ये आपण 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. आता आपल्याला कांदा इथे तेलामध्ये छान असा लालसर रंगावरती मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांद्याला मस्त असा रंग आलाय, छान असा मऊ परतून झालाय. आता आपण इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलंय. आता आपल्याला टोमॅटो पण छान असं मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून घ्यायचे. इथे बघा, मस्त असं आपलं टोमॅटो पण मिक्स झालंय. आता आपण त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर अजूनच असं झटपट आपलं टोमॅटो विरघळतंय. बनवायला पण एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतकी जबरदस्त टेस्ट लागते. इथे मस्त असे सर्व मसाले आपण सर्व कांदा परतून घेतलाय. आता आपण टाकणार आहोत गरम मसाला, आगरी कोळी मसाला, लाल तिखट, हळद. आता छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे. धना पावडर पण टाकले आपण इथे. मसाले मस्त तेलामध्ये परतून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकूयात कालवा आणि छान मस्त आपण मसाल्यामध्ये इथे मिक्स करून घेणार आहोत. अगदी घरातल्याच साहित्यामध्ये अशी आपली भाजी बनवून तयार होते 10 मिनिटामध्ये आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते. एकदा खाल्ली तर परत परत बनवाल अशी. आता आपण टाकणार आहोत कोकम आगळ. कोकम आगळने तर चव इतकी मस्त येते. आता छान सर्व आपण मसाले कालव्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत आपल्याला. शिंपल्यांचाच प्रकार आहे हा एक, पण आपण इथे छान असे साफ करून आणलेत. आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी. इथे पाणी मग गरमच टाकायचे आपल्याला, थंड पाणी नाही घालायचे. आणि आपण इथे 4 ते 5 मिनिट असं शिजवून घेणार आहोत. इथे बघा, असं मस्त आपली कालव्याची सुक्की भाजी बनवून तयार आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपली कालव्याची भाजी बनवून तयार आहे. धन्यवाद.